आणि अर्धोदय फायटर्स यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. त्यांच्या पहिल्यावरचा पहिला बॉल घेऊन येत आहे हितेश लिंगायत. पहिल्यावरचा पहिला बॉल सामना करणार वंशी आणि पहिल्या बॉल सोबतच 1 रनाची चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी. कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. आणि हा दुसरा बॉल सोबतच बॅट्समन हर्ष आणि सोबतच पंताचा वाईटचा इशारा. आणि हा पुढील बॉल सोबतच 1 रनाची चोरटी धाव आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे गणेश टावरे यांनी, परंतु कोणत्याही प्रकारची विकेट नाही. 1 रन संपूर्णतः पाळून घेतलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 2 बॉल 3 रन. 2 बॉल 3 रन. या क्षेत्राचा तिसरा बॉल आणि तिसरा बॉल सोबतच 1 रनाची चोरटी धाव. 3 बॉल धाव संख्या झालेली आहे 3 बॉल 4 रन. सोबतच पुढील बॉल हितेश लिंगायत यांचा आणि सामना केलेला आहे हर्ष यांनी, कोणत्या प्रकारची तोडजोड नाही आणि 2 रन. चार बॉल 6 रन. आणि हा पुढील बॉल सोबतच पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. पंचाचा इशारा नॉट आउट. पुढील बॉल सोबत आणि हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु विकेट नाही. धाव संख्या झालेली आहे 1 ओव्हर 6 रन. बॉल टू रन. 1 ओव्हर 6 रन धाव संख्या झालेली आहे. 2-3 पेन घेऊन यायचे ना निखिल. हॅलो. आणि या अनुदय फायटर्सचा पुढील बॉलर अथर्व लांडे याचा सामना करशील वंशी. अनदर स्ट्राईक वरती हर्ष. आणि या सामन्याचा षटकाराचा पहिला बॉल आणि पहिला बॉल सोबतच पंताचा इशारा नो बॉल. 1 ओव्हर 7 रन. 0 बॉल 7 रन. 1 ओव्हर 7 रन. आणि हा पहिला बॉल सोबतच उत्कृष्ट असा टोला लगावलेला आहे. चोरटी धाव काढण्यात यशस्वी. 1 बॉल 8 रन. 1 बॉल 8 रन. पुढील बॉल सोबत उत्कृष्ट टोला, परंतु कोणत्याही प्रकारची तडजोड नाही आणि हे आउट. पंताचा इशारा आउट. 2 बॉल 8 रन. धाव संख्या झालेली आहे 2 बॉल 8 रन. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल आणि धाव संख्या आहे 8 रन. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल. बॉलर सज्ज, बॅट्समन त्यापेक्षा सज्ज. आणि हा बॉल सोबतच नो बॉल. 2 बॉल 9 रन. 2 बॉल 9 रन. पुढील बॉल सोबत उत्कृष्ट टोला आणि 4 रन. कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. 4 रन. 3 बॉल 13 रन. 3 बॉल 13 रन. चौथा बॉल सोबत उत्कृष्ट टोला आणि हे पंचाचा इशारा आउट. पंचाने आउट दिलेला आहे. आउट. 4 बॉल
13 रन आणि विकेट. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी कोणीही वाद घालू नयेत. जी टीम पंचांशी वाद घालणार, 4 बॉल 13 रन 2 विकेट. पुढील बॉल सोबतच आउट. पंचाचा निर्णय आउट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गणेश तावरे यांचं आउट झालेले आहेत. 13 रन. 5 बॉल 13 रन 3 विकेट. पुढील बॅट्समन शेरू. 5 बॉल 13 रन 3 विकेट. पुढील बॉल आणि सोबतच मिसफिल्ड. 2 ओव्हर 13 रन. 2 ओव्हर 13 रन. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आतमध्ये जायचंय. सर्वांनी आतमध्ये जायचंय. मैदानात आतमध्ये कोणी यायचं नाही, नाहीतर 2 रन मायनस. बरोबर आहे. आपण ऑलवेज राईट. स्पीकर इज ऑलवेज राईट. हा 1 रन. आणि पुढील बॉल आशिष अण्णा बॉलर आणि सोबतच उत्कृष्ट गुड रन. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. 2 बॉल आणि पुढचा बॉल हा तिसरा बॉल सोबतच 1 रन. 3 बॉल 15 रन. धाव संख्या झालेली आहे 3 बॉल 15 रन. तुला तरी काय कळतं रे? तो कुठं जवान राहिला, तो पण म्हातारा झालाय. आणि हा पुढील बॉल वीरू पटेल फिल्डिंग लावून घेतात. ते बराचसा अनुभव आहे त्यांना क्रिकेटचा. शाबाश. तीन बॉल 15 रन आणि पुढील बॉल सोबतच मिसफिल्ड आणि हे पंचाचा इशारा आउट. 4 बॉल 15 रन 4 विकेट. 4 बॉल 15 रन 4 विकेट. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक. धाव संख्या झालेली आहे 15 रन. 4 विकेट गमावलेले आहेत. आणि हा पुढील बॉल आणि या सोबतच 1 रनाची उत्कृष्ट धाव. कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. 5 बॉल 16 रन. 5 बॉल धाव संख्या झालेली आहे 16 रन. आणि हे बॅट्समन सोबतच उत्कृष्ट टोला लगावलेला आणि मिसफील्ड झालेला आहे अभिषेक यांच्याकडून. ओव्हर समाप्त. धाव संख्या झालेली आहे 17 रन. तिसरी ओव्हर समाप्त. धाव संख्या झालेली आहे 17 रन.
अरुणोदय फायटर यांची शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत विरल पटेल. वायरल पटेल शेवटची ओव्हर घेऊन आहेत. शेवटची ओव्हर घेऊन आलेत विरू पटेल. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल आणि पंचांचा कोणता इशारा नाही. डॉट बॉल. धावसंख्या झाले 17. पुढील बॉल सोबतच वाईड बॉल. धावसंख्या झालेली आहे 18 रन. एक बॉल 18 रन. एक बॉल 18 रन आणि हा पुढील बॉल नो बॉल. नो बॉल. अंपायर सेड नो बॉल. आणि हा पुढील बॉल सोबतच वाईड बॉल. क्लिअर कट वाईड बॉल. एक बॉल 20 रन आणि सोबतच नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन नो बॉल. एव्हरीवन क्लिअर कॅट नो बॉल. इंग्लिश मध्ये पण मध्ये मध्ये बोलायचं. इंग्लिश चांगलं सुधारतं. 21 रन. बॉल किती झालं? एक बॉल 21. पुढील बॉल आणि सोबत असा चोरटी धाव 22. धाव संख्या झालेली आहे 22 रन. 2 बॉल 22. आणि हे श्रीलंकेचे प्लेयर रणतुंगा इकडे मैदानात आपल्या. पुढील बॉल डॉट बॉल. 3 बॉल 22 रन. उत्कृष्ट असा झेल आणि हे आउट. 4 बॉल 22 रन. 4 बॉल 22 रन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिषेक सावंत यांचं. शेवटचे 2 बॉल 2 गो. शेवटचे 2 बॉल बाकी विरल पटेल यांचे. पुढचा टॉस असणारे अरुणोदय टायगर्स विरुद्ध अरुणोदय पॅन्थर्स. आणि हा पुढील बॉल सोबतच उत्कृष्ट टोला आणि सिक्सर. ननका यांनी मारलाय दणका. 5 बॉल 22 रन. शेवटचा बॉल योगेश हांडे सामना करतील. आणि हा शेवटचा बॉल आणि हे यासोबतच आउट. धाव संख्या झालेली आहे 22 रन जिंकण्याकरिता 23 रनाची आवश्यकता. अरुणोदय टायगर्स विरुद्ध अरुणोदय पॅन्थर्स यांनी टॉस उडवायचा आहे. अरुणोदय टायगर्स विरुद्ध अरुणोदय पॅन्थर्स. नाणेफेक. 2 पॅकेट होता ना. एकच नाही 50. त्याच्यात नवीन आहे सगळे. हा ते राहू. जुने कुठे ठेवायचे मग? पिशवीत टाक. टायगर विरुद्ध पॅन्थर. नाणेफेक खेळायचे. नाणेफेक. ए रुके अंशु. अरुणोदय टायगर्स विरुद्ध अरुणोदय पॅन्थर्स यांच्यामध्ये आता सध्या नाणेफेक झालेली आहे. यामध्ये अरुणोदय टायगर्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. सर्व क्रिकेट रसिकांपासून त्यांना
नाणेफेकीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा पहिला बॉल घेऊन येत आहे बेस्ट बॉलर ननका. त्यांनी मगाशी 6 रनाचा दणका दिलाय. आणि हा पहिला बॉल सोबतच उत्कृष्ट असा 1 रन. वन डी ननका. हा दुसरा बॉल सोबतच उत्कृष्ट असा 1 रन. योगेश हांडे मिसफील्ड झालेले आहे. 2 बॉल 2 रन. 2 बॉल 2 रन. आणि पुढील बॉल सोबत उत्कृष्ट टोला आणि टोल्यासोबतच 1 रन. 1 रन. 3 बॉल 3 रन. 3 बॉल 3 रन. ननक्यांचा पुढचा बॉल आणि सोबतच उत्कृष्ट असा डॉट. आणि हा बॉल लागलेला आहे. त्यामुळे फिल्डर डॉक्टरांना बोलवा. आशिष स्वतः डॉक्टर बनू नका, डॉक्टरांना बोलवा. लागला त्याला बोटाला बॉल लागला. दांडा कुठला दांडा. वृषाल येथे भावाची विचारपूस करण्याकरिता आलेले आहेत. सोबतच आशिषांना आपण पशु डॉक्टर आहात, माणसाचे डॉक्टर नाही, तुम्ही पशुचे डॉक्टर आहात. ॲनिमल डॉक्टर. कितना बजे एग्जाम है? अभी है. बेस्ट ऑफ लक. कौन सा है? वही ना, LR वो सब रहता है ना. सही है. पुढील बॅट्समन अथर्व लांडे. समोर नॉन स्ट्राईकला समीर. बॉलिंग करतात ते ननका. घे गव्हाचे तर दे तुपाचे. 4 बॉल 3 रन. माझी मॅच आता ना 4 बॉल 3 रन. जिंकण्याकरिता 23 रनाची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल आणि हा 5वा बॉल. सोबत उत्कृष्ट असा टोला आणि या सोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि केवळ 1 रन धावून काढलेली आहे. वन टू गो. सोबत उत्कृष्ट असा टोला आणि 4 रनाची अतिरिक्त धाव. 4 रनाची अतिरिक्त धाव. 1 ओव्हर 8 रन. 1 ओव्हर 8 रन. या सामन्याची दुसरी ओव्हर घेऊन येत आहे वंशी मल्लोरी. सामना करतील अथर्व लांडे. यावरचा पहिला बॉल आणि या बॉल सोबत उत्कृष्ट टोला लगावलेला आहे आणि 2च्या दिशेने बॉल जाताना, परंतु 1च रन. कोणत्याही प्रकारची तडजोड नाही 1 रनामध्ये. 1 बॉल 9 रन. 1 बॉल 9 रन. दुसरा बॉल सोबत उत्कृष्ट टोला आणि ननका यांनी पकडलेला आहे आणि मिसफील्ड. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ननका यांचं. 2 बॉल 10 रन. 2 बॉल 10 रन.
जिंकण्याकरिता अजून 13 रनची आवश्यकता. 2 बॉल 10 रन. तिसरा बॉल आणि सोबत उत्कृष्ट टोला लगावलेला आहे परंतु कोणत्या प्रकारचा रन नाही. गुड फील्ड. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 बॉल 10 रन. 3 बॉल 10 रन. पुढील बॉल आणि यासोबतच 1 रन. 11 रन. 4 बॉल 11 रन. 4 बॉल 11 रन. पुढील बॉल आणि या बॉल सोबतच 2 रन. 5 बॉल मॅच बोल दे ना. 5 बॉल 5 बॉल 13 रन. 5 बॉल 13 रन. 5 बॉल 13 रन. या षटकाचा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आणि या चेंडू सोबतच उत्कृष्ट असा टोला परंतु फिल्डरच्या हातामध्ये बॉल पकडलेला आहे. 2 ओव्हर 13 रन. बॉल चेक करा. 2 ओव्हर 13 रन. आता पुढची ओव्हर घेऊन येणार आहे नवीन बॉलर. तिसरी ओव्हर हर्ष. 13 रन. पुढील बॉल आणि पुढील बॉल. अरे यार उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 बॉल 13 रन. आणि या पुढील बॉल सोबत उत्कृष्ट टोला लगावलेला आहे परंतु 4 रन. धाव संख्या झालेली आहे 17 रन. 2 बॉल 17 रन. 2 बॉल 17 रन. अरे चोरटी धाव 22 वर्जन. 3 बॉल 18 रन. 3 बॉल 18 रन. जिंकण्याकरिता 5 रनची आवश्यकता. आणि हा पुढील बॉल चौथा बॉल आणि चौथ्या बॉल सोबत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि आउट. कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. गुड फिल्डिंग, गुड किपिंग आणि हा बळी बाद झालेला आहे. 4 बॉल 18 रन. जिंकण्याकरिता 5 रनाची आवश्यकता. 4 बॉल 18 रन. ओके काय रे. 4 बॉल 18 रन. जिंकण्याकरिता केवळ 5 रनाची आवश्यकता. आठ बॉल मध्ये 5 रन. 5 पाहिजे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि हा पुढील बॉल सोबतच उत्कृष्ट असा टोला आणि हे 4 रन. 1 2 3 4 1 रन पाहिजे. जिंकण्याकरिता ओव्हर समाप्त झालेले आहे. जिंकण्याकरिता 1 रनाची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 1 रनाची आवश्यकता. शेवटची ओव्हर कोण टाकणार हा संभ्रम झालेला आहे इथे.
शेवटची ओव्हर कोण टाकणार आणि शेवटची ओव्हर टाकणारे शेरू. जिंकण्याकरिता केवळ एका रनाची आवश्यकता आणि हा एक बॉल टाकलेला आहे आणि उत्कृष्ट असा टोला आणि सोबतच एक रन कंप्लीट आणि हे जिंकलेले आहेत. कोण जिंकलं? फायटर. अरुणोदय फायटर जिंकलेले आहे.